नमस्कार मित्रांनो, सगळ्यात पहिले सर्वांना 2024 येणाऱ्या नवीन वर्षाबद्दल खूप खूप शुभेच्छा। या वर्षी अशी अपेक्षा ठेवतोय की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या हातात तुमचं गव्हर्नमेंट जॉब असलेलं स्वप्न हे पूर्ण असावं आणि या स्वप्नासाठी आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतोय। येणाऱ्या 2024 मध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आपल्या समोर असणार आहेत, येणाऱ्या बँक एग्जाम मध्ये एकूण अपेक्षित वॅकन्सीज किती असणार आहेत, हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अभ्यासाची सुरुवात केव्हापासून करायची आहे, या वर्षी असे काही विद्यार्थी असतील जे नुकतेच ग्रॅज्युएशन कंप्लीट करतील, अशा विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सुरुवात केव्हापासून केली पाहिजे हा एक मोठा प्रश्न आहे। नोटिफिकेशन आल्यावर अभ्यास करणं योग्य की त्याआधी आपली तयारी असणं योग्य, या दोन्ही गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत। तसंच येणाऱ्या ज्या काही अपकमिंग एग्जाम्स आहेत त्यांच्या एक्सपेक्टेड नोटिफिकेशन काय असतील ते देखील मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि एलिजिबिलिटी काय असणार आहे तेही आपण बघणार आहोत। चला मित्रांनो, आजच्या या सुंदर सेशनला मी सुरुवात करतोय। हे सेशन शेवटपर्यंत नक्की बघा। ज्या ज्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटत असतील त्याचा लगेच सर्वांनी स्क्रीनशॉट काढणं हे तुम्हाला कधीही सोयीस्कर असणार आहे। चला तर मित्रांनो, सुरू करूया आपण 2024 मध्ये असलेल्या काय काय अपॉर्च्युनिटी असतील। पण त्याच्या आधी एकदा आपण नजर फिरवूया 2022 आणि 2023 गेल्या वर्षी आलेल्या एकूण वॅकन्सीज किती होत्या याबद्दल एकदा नजर फिरवू, जेणेकरून तुम्हाला अंदाज पण व्यवस्थित क्लिअर होईल 2024 मध्ये वॅकन्सीज ज्या मी सांगतोय त्याच्यामध्ये तथ्य आहे। ओके, चला वन बाय वन बघूया। NICLOच्या मित्रांनो 2024 मध्ये नॉट रिपोर्टेड होत्या, पण 2023 मध्ये 450 वॅकन्सीज होत्या। यानंतर EPFO SSSच्या 580, 2022 2023 मध्ये 2676। नाबार्डच्या 170 वॅकन्सीज 2022 मध्ये आणि 150 वॅकन्सीज 2023 मध्ये होत्या। UICL असिस्टंटच्या 2023 मध्ये 300 वॅकन्सीज होत्या मित्रांनो। यानंतर SEBI सेबीच्या 120 वॅकन्सीज 2022 आणि 25 वॅकन्सीज 2023। एक्झिमच्या EXIMच्या 45 वॅकन्सीज 22 आणि 23 दोन्ही वर्षे होत्या। LICW आणि ADO यांच्या तुम्ही आता बघितलं असेल रिसेंटली 9594 वॅकन्सीज होत्या। त्यानंतर RBI असिस्टंट आणि ग्रेड बी यांच्या मिळून 1188 वॅकन्सीज 2022 आणि 741 वॅकन्सीज 2023 मध्ये होत्या। तसंच RRB SOच्या 745 वॅकन्सीज आणि 2023 मध्ये 516 वॅकन्सीज होत्या। RRB क्लर्क 8284 वॅकन्सीज 2022, 5564 वॅकन्सीज 2023। RRB PO 2676 2022 ला आणि 2560 2023 ला। RRB SO 22 मध्ये 710 वॅकन्सीज होत्या आणि 23 मध्ये 1402 वॅकन्सीज होत्या। तर या सगळ्या वॅकन्सीजचा चार्ट मी तुमच्या समोर आणलेला आहे। अजून जर व्यवस्थित नजर फिरवली, IBPS क्लर्कच्या 2022 मध्ये 6035 वॅकन्सीज होत्या मित्रांनो, तर 2023 मध्ये 4545 म्हणजे 4545 वॅकन्सीज होत्या। तसंच IBPS POच्या 6432 वॅकन्सीज आणि 23 मध्ये 3049 वॅकन्सीज। यानंतर SBI SOच्या 714 वॅकन्सीज 2022 आणि 439 वॅकन्सीज 2023। SBI क्लर्क 5486 वॅकन्सीज 2022 मध्ये होत्या, तर 8262 वॅकन्सीज या 2023 मध्ये आलेल्या आहेत। यानंतर SBI PO जर बघितलं 1673 वॅकन्सीज 2023 आणि 2000 वॅकन्सीज 2023 मध्ये। तर या 22 मध्ये होत्या, त्या 23 मध्ये वॅकन्सीज होत्या। तर सगळा जर चार्ट बघितला 2022 मध्ये तब्बल 34858 इतक्या नंबर ऑफ पोस्ट आल्या होत्या सगळ्या मिळून, तर 2023 मध्ये 42316 एवढ्या पोस्ट आलेल्या होत्या, एवढ्या रिक्रुटमेंट आलेल्या होत्या। मग आता प्रश्न पडतोय की सर, अपकमिंग जी काही इयर आहे या 2024 मध्ये आमच्या समोर काय अपॉर्च्युनिटीज आहेत,
किती वॅकन्सीज असू शकतात? तर मित्रांनो 2024 मध्ये 40,000 प्लस वॅकन्सीज या एक्सपेक्टेड आहे. हो मित्रांनो, 40,000 प्लस वॅकन्सीज, इतक्या मोठ्या वॅकन्सीज या बँकिंग आणि इन्शुरन्स सेक्टरमध्ये असणार आहेत. सर या ज्या वॅकन्सीज आहे या कोणकोणत्या बँकिंगसाठी कोणकोणत्या सेक्टरसाठी असणार आहेत त्याचाही मी तुम्हाला एक चार्ट इथे दिलेला आहे. तर मित्रांनो एक्सपेक्टेड 2024-25 मध्ये आरबीआय ग्रेड बी, आरबीआय असिस्टंट, आरबीआय पीओ, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस एएफओ, एसबीआय पीओ, त्याला आपण आयबीपीएस एसओ असं म्हणू शकतो, एएफओ और एसओ स्पेशलिस्ट ऑफिसर, आरआरबी क्लर्क, एसबीआय क्लर्क आणि काही रॅन्डम बँक्स असतील किंवा इन्शुरन्स एक्झाम्स असतील. प्रत्येक बँकेचे सिंगल एक्झाम पण निघू शकतात किंवा इन्शुरन्सच्याही यामध्ये इन्क्लूड आहे. आणि काही सिंगल बँक एक्झाम्स आहे मित्रांनो. आता सिंगल बँक एक्झाम म्हणजे आरआरबी एसओ सिंगल एक्झाम आहे. त्यानंतर एसबीआय सीबीओ सिंगल एक्झाम आहे, जे या वर्षीही आल्या होत्या. अशा काही वॅकन्सीज असतील मित्रांनो त्याही इथे कन्सिडर करण्यात आलेल्या आहे. अशा सगळ्या मिळून 40,000 प्लस वॅकन्सीज आपल्या असणं गरजेचं या वर्षी एक्सपेक्टेड आहे. मग आता या वॅकन्सीज जर एवढ्या एक्सपेक्टेड असतील, काही जुने विद्यार्थी असतील की सर एवढ्या वॅकन्सी येण्याचे चान्सेस आहेत, हा आपल्यासाठी असलेली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. काय चुका आपण मागच्या वेळेस केलेल्या आहेत त्या चुकांना आपल्याला दुरुस्त करायचं आहे. आपले जे काही वीक पॉइंट्स असतील त्याला स्ट्रॉंग पॉइंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. जे वीक सब्जेक्ट असतील त्याला स्कोरिंग सब्जेक्ट बनवायचं आहे. व्यवस्थित प्री आणि मेन्स याचं पॅरलल आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी स्टडी प्लॅन आणि नवीन विद्यार्थ्यांनी स्टडी प्लॅन व्यवस्थित आपल्याला फॉलो करायचा आहे. यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो की 2024 मध्ये एक्सपेक्टेड मंथ काय असणार आहे. नोटिफिकेशन येण्याचे, ऑनलाईन एक्झाम होण्याचे कोणकोणत्या महिन्यामध्ये चान्सेस आहेत हे सर्व या आपल्या एका चार्ट मध्ये तुम्हाला दिसत असेल. मी थोडंसं बाजूला सरकतोय जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल. मित्रांनो बघा, इनकमिंग बँक अपकमिंग बँक एक्झाम ज्या आहेत 2024 मध्ये त्या आहेत आयबीपीएस क्लर्क 2024, ज्याचं एक्सपेक्टेड मंथ आहे जून जुलै 2024 मध्ये. एक्झाम डेट असू शकते ऑगस्ट 2024 आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन डेट असेल जून जुलै 2024. यानंतर आयबीपीएस क्लर्क 2024 ही ऑपॉर्च्युनिटी आपल्याला या महिन्यामध्ये भेटेल ऑगस्ट. एक्झाम डेट असेल सप्टेंबर आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन ते देखील ऑगस्ट. यानंतर आयबीपीएस पीओ 2024 ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबर स्टार्टिंगला येण्याचे चान्सेस आहे. एक्झाम या ऑक्टोबर मध्ये होणार आहेत आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्येच असणार आहे. यानंतर आयबीपीएस एसओ 2024 सप्टेंबर 2024 मध्ये याचे नोटिफिकेशन येण्याचे चान्सेस खूप दाट आहेत. एक्झाम डिसेंबर 2024, अगेन ऑनलाईन ऍप्लिकेशन सप्टेंबर 2024 मध्येच असणार. आता बाकीच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्याबद्दल अजून नोटिफाईड नाही आहेत, त्या आपल्याला रॅन्डमली कोणत्याही महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे, पण येणार आहे एवढं मात्र नक्की. मग या एक्झाम्स कोणकोणत्या आहेत? आरबीआय ग्रेड बी 2024, आरबीआय असिस्टंट 2024, एसबीआय एसओ, एसबीआय पीओ, नाबार्ड ग्रेड ए अशा काही आहेत ज्या येण्याची शक्यता जास्त आहे. सर यामध्ये अजून काही ऍड होऊ शकतात का? हो, सिंगल बँक एक्झाम देखील यामध्ये ऍड होऊ शकते. सिंगल एक्झाम देखील यामध्ये ऍड होण्याची शक्यता जास्त आहे. तरी या मी फक्त बँकिंग आणि इन्शुरन्स सेक्टर बद्दल बोलतोय. जे काही पीएसयूज मध्ये आपण कन्सिडर करू शकतो, प्रायव्हेट यामध्ये इन्क्लूड केलेले नाहीयेत. त्यामुळे या ज्या काही संधी तुम्हाला दिसत आहेत, हे जे काही एक्सपेक्टेड मंथ आणि डेट दिलेल्या आहेत, या सगळ्या तुम्ही फिक्स कन्सिडर करून आतापासून अभ्यासाला सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, आता पुढे बघूया यानंतर महत्वाची गोष्ट काय आहे. सर या सगळ्या एक्झाम्स आमच्या होतात, मग या प्रत्येक एक्झामसाठी आम्ही वेगवेगळा अभ्यास केला पाहिजे का? तर बिलकुल नाही मित्रांनो. या सर्व एक्झामची लिस्ट मी तुम्हाला दिली आहे. ग्रेड बी, असिस्टंट, आरआरपीओ, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस एएफओ किंवा एसओ, एसबीआय पीओ, आयबीपीएस क्लर्क, आरआरबी क्लर्क, त्यानंतर रॅन्डम बँक एक्झाम किंवा इन्शुरन्स एक्झाम किंवा सिंगल बँक एक्झाम्स असतील, या सगळ्यांचा सिलेबस एकच आहे, परंतु संधी अनेक आहे. मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय की या वर्षी हे जे काही विषय तुम्हाला दिसत आहेत, हे जे काही सब्जेक्ट दिसत आहेत, यामध्ये परफेक्शन आणायचं आहे. एकही सब्जेक्ट सुटता कामा नये, कारण की या एक्झाम्स मध्ये सर्वांना ठाऊक आहे सब्जेक्ट वाईज कट ऑफ देखील लागतो. तर इंडिव्हिज्युअल कट ऑफ आपल्याला
हुकता कामा नये, प्रत्येक पेपर स्कोर झालाच पाहिजे. इंडिव्हिज्युअल कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ मध्ये आपला स्कोर हाय असलाच पाहिजे. तर यासाठी असलेल्या एक्झाम्स सब्जेक्ट्स कोणकोणते आहेत? यामध्ये आहे इंग्लिश, यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस किंवा बँकिंग अवेअरनेस, असे हे 4 सब्जेक्ट या सर्व एक्झाम मध्ये विचारल्या जातात. त्यातल्या त्यात प्री मध्ये जे विचारल्या जाईल, इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग हे 3च विषय प्री मध्ये विचारल्या जातात. सर सिलेबस यांचा सेम आहे, मग डिफिकल्टी काय? डिफिकल्टी व्हॅरी होऊ शकते. जसं आरआरबी क्लर्क असेल, IBPS क्लर्क असेल, RBI असिस्टंट असेल, यांची डिफिकल्टी थोडीशी कमी असते. हाच जर विचार केला IBPS PO, SBI PO, त्यानंतर AFO असेल, स्केल 2 ऑफिसर असेल, SO असेल, यांची डिफिकल्टी थोडीशी हाय असते. पण आता डिफिकल्टी व्हॅरी होते, परंतु सिलेबस मात्र सेमच आहे. मग एकाच सिलेबस मध्ये आपण प्रॉपर डिफिकल्टी पर्यंत जर परफेक्शन आणलं, मित्रांनो यावर्षी मल्टिपल एक्झाम्स क्रॅक करणं खूप सोपं आहे. फक्त आम्हाला करायचं काय आहे, दिलेल्या या सब्जेक्ट्स मध्ये कमांड आणायची आहे. जास्तीत जास्त डिफिकल्ट लेवल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक एक्झामची डिफिकल्टीनुसार त्याची स्ट्रॅटर्जी डिफरंट असते. हे तुम्हाला फ्युचरमध्ये मी गाईड करतच चालेल व्हिडिओच्या माध्यमातून. आता SBI क्लर्क किंवा IBPS क्लर्क, RRB क्लर्क, RBI असिस्टंट या एक्झाम मध्ये स्पीड आणि ॲक्युरसी दोन्हीही मेंटेन ठेवावं लागतं, कारण की इथे डिफिकल्टी ॲज कम्पेअर विथ अदर एक्झाम्स कमी आहे. परंतु बाकी ज्या काही ऑफिसर स्केलच्या एक्झाम आहे, तिथे आम्हाला क्वेश्चन सिलेक्शन, स्पीड आणि ॲक्युरसी या तिघांचं प्रॉपर कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. बघा, दोन्हीकडचं स्ट्रॅटर्जी, दोन्हीकडचा विचार, दोन्हीकडचे असलेले आपला अप्रोच हा डिफरंट आहे, परंतु दोन्हीकडे लागणारा नॉलेज, सिलेबस हा सेम आहे. पहिल्यांदा सिलेबस परफेक्शन तुमचं असलं पाहिजे जर तुम्ही यावर्षी ग्रॅज्युएट होणार असाल तर. मग आता पुढचा प्रश्न आमच्या समोर असा येतो, सर याच्यामध्ये कोणकोणते टप्पे असणार आहेत? लक्ष द्या मित्रांनो, प्री, मेन्स, इंटरव्ह्यू आणि आफ्टर दॅट सिलेक्शन. सर इंटरव्ह्यू सर्वच एक्झाम्सला आहे का? नाही. इंटरव्ह्यू फक्त ऑफिसर स्केल एक्झामलाच असणार आहे. ठीक आहे. ज्या काही ऑफिसर स्केल एक्झाम असतील, क्लरिकल लेवलला, असिस्टंट लेवलला इंटरव्ह्यू नसतात. स्केल 1 पासून तुम्हाला पुढे इंटरव्ह्यू सुरू होतील, स्केल 1, स्केल 2 अँड सो ऑन. जसं ऑफिसर स्केल वाढत जाणार तिथून इंटरव्ह्यू तुम्हाला कंपल्सरी आहे, बट क्लरिकल आणि असिस्टंटला नाही. मग तुम्हाला क्लरिकल असिस्टंटला काय आहे? प्री आहे, मेन्स आहे, देन फायनल सिलेक्शन आहे. हा कशासाठी आहे टप्पा? हा आहे क्लरिकल एक्झामसाठी किंवा असिस्टंट एक्झामसाठी. मित्रांनो सर्वांना क्लिअर होत असेल अशी अपेक्षा ठेवतोय. चला थोडंसं अजून पुढे चलूया. सर एज्युकेशन, क्वालिफिकेशन आणि ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज मॅटर करणार का? हो मित्रांनो, करणार. काही एक्झामसाठी ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज तुम्हाला मॅटर करणार आहे. ऑलमोस्ट या सर्व एक्झामसाठी कॉमनली जर बघितलं, ग्रॅज्युएशन असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे या एक्झाम्स आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्ही देऊ शकता. ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज जर बघितलं, RBIच्या ज्या काही एक्झाम्स असतील तिथे काही कंडिशन असतात. मिनिमम 60% किंवा 55% अशा काही तुम्हाला कंडिशन्स तिथे दिल्या जातील. तर हे कमीत कमी ग्रॅज्युएशनला पर्सेंटेज असणं शक्य आहे. सर पण यापेक्षा जर कमी पर्सेंटेज आम्हाला असतील तर आम्ही देऊ शकणार नाहीत का? देऊ शकतात. बाकीच्या ठिकाणी अशी काही ॲज सच कंडिशन नाही आहे. क्लिअर? तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. चला आता पुढे चलूया. पुढे आता प्रश्न असा पडतो, अभ्यासाची सुरुवात केव्हापासून करावी? आता इकडे जर बघितलं, सर नोटिफिकेशन आल्यावर अभ्यास करावं का आम्ही आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करावी? तुम्ही लक्षात येत असेल, ग्रेट, तुम्हाला राईट टिक दिसतंय आजपासून, आणि नोटिफिकेशन आल्यावर जर तुम्ही विचार करत असाल तर चुकीचं आहे. यामध्ये मराठीमध्ये एक म्हण आहे, ज्यावेळेस आपल्याला तहान लागते त्यावेळेस आपण विहीर खोदायला सुरुवात करू नये, कारण विहीर खोदेपर्यंत जीव जाण्याची शक्यता खूप जास्त आहे, अपयश येण्याची शक्यता खूप जास्त आहे. जर आपल्याला माहितीये मला उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज पडणार आहे, तर तुम्ही हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्येच पाण्याला किंवा विहीर खोदायची सुरुवात किंवा पाणी साठवण्याची सुरुवात तुम्ही करायला हवी. असंच काही मिळतं जुळतं उदाहरण आपल्या अभ्यासासंदर्भात आहे. वेळेवर जर तुम्ही अभ्यास करत असाल तर समजून घ्या तुम्ही स्वतःला फसवतायत. आजपासून अभ्यास असणं गरजेचं आहे. सिलेबसचा प्रॉपरली तुम्ही
अभ्यास करावा, कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जातील, कोणकोणते बुक्स रेफर करायचे, कोणकोणत्या वेबसाईट्स रेफर करायच्या, ऑनलाईन टेस्ट कशा द्यायच्या, याबद्दल मी पुढच्या स्लाइडमध्ये सगळं डिटेल सांगणार आहे. पण माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, वेळेवर अभ्यास करू नका, अपयश होण्याची शक्यता खूप जास्त आहे. क्लिअर आहे मित्रांनो? कारण की इथे फक्त अभ्यास एका अभ्यास चालत नाही, इथे तुम्हाला ऑनलाईन टेस्टच्या स्किल्स देखील इम्प्रूव्ह करावं लागतं. इथे अभ्यास करायचा आणि एक्झाम क्लिअर करायची असं नसतं मित्रांनो. ऑनलाईनच्या स्किल डेव्हलप करायचं, स्ट्रॅटेजी डेव्हलप करायच्यात. खूप मोठा प्रकार आहे हा हळूहळू आपल्याला लक्षात येईल. पण एवढं नक्की, अभ्यास आजपासूनच करा, उद्याची वाट बघू नका. पुढे आपण चलूया. आता प्रश्न असा पडतो की हाऊ टू स्टार्ट प्रिपरेशन. जर तुम्ही नवीन ग्रॅज्युएट विद्यार्थी असाल, आता बघा इथे 2 विद्यार्थी येतील. एक असे विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल जे न्यू असतील, जे रिसेंटली बँकिंग एक्झामची तयारी करतायत, आणि असे काही स्टुडंट्स असतील जे ओल्ड असतील, राईट. मग आता प्रश्न असा पडतो, सर आम्ही जर ओल्ड स्टुडंट असेल, मी पहिल्यांदा जुन्या विद्यार्थ्यांबद्दल बोलण्याला प्रिफर करेन. यामागचं रिझन असं आहे की एकदा जर एक्झाम झाल्या, पुन्हा जुना विद्यार्थी मी ऑब्झर्व केलंय बॅचेसच्या नादी लागतो, पुन्हा बॅचेसवर बॅचेस करायचा. आणि ही वेळ काय येते, कारण ओल्ड स्टुडंट जो असतो तो एकदा जर एक्झाम झाल्या तर गॅप घेत असतो. 1 महिना 1.5 महिना कुठेतरी गावाकडे राहतो, अभ्यासापासून दुरावतो, आणि ज्यावेळेस पुन्हा अभ्यास करायचा असेल ती फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही. फ्रिक्वेन्सी मॅच न झाल्यामुळे तो स्वतःला पुश करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो पूर्णपणे मॅन्युअल असतो. आणि या मॅन्युअल पुश करण्यामध्ये एक तर बॅचेस करणार किंवा कुठेतरी व्हिडिओज बघणार, पुन्हा सोपा सिलेबस पासून स्टार्ट करणार, जेणेकरून गाडी स्टार्ट व्हायला पाहिजे. पण यामध्ये आपला बराच वेळ वाया जातो, भरपूर टाइम वाया जातो. म्हणजे आपण ज्या गोष्टी पहिल्यापासून केल्या आहेत, पुन्हा ती सुरुवात करणं ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे मित्रांनो. मग यासाठी काय आहे सर एक चांगला जालीम उपाय? तर यासाठी एक चांगला उपाय असा आहे, कोणत्याच परिस्थितीत गॅप घेऊ नका. हा जुन्या विद्यार्थ्यांना माझा एक खूप महत्वाचा सल्ला असणार आहे. कोणत्याच परिस्थितीत गॅप घेऊ नका. सर 7 दिवस मी फ्रेश होऊन येतो, 10 दिवस येतो, गावाकडे जाऊन येतो, तुम्ही कुठेही असा, पण गॅप घेऊ नका. कारण त्या 7 दिवसांमध्ये आपल्याला पुन्हा अभ्यासामध्ये येण्यासाठी, आपला ब्रेनचा त्या एन्व्हायरमेंटशी हँडशेक होण्यासाठी वेळ लागतो. तो वेळ तुमच्या हातातून जाईल. मग यासाठी काय करावं, थोडं का होईना, भले तुम्हाला आता अभ्यास तेवढ्या इंटेन्सिटीने होत नसेल, पण दिवसातले काहीतरी पर्टिक्युलर आवर्स असतील, त्या आवर्समध्ये तुम्ही स्वतः सेग्रिगेट करा की माझा इझी सब्जेक्ट कोणता आहे, माझा मॉडरेट जाणारा सब्जेक्ट कोणता आहे, आणि मला डिफिकल्ट जाणारा सब्जेक्ट कोणता आहे. असे जर तुम्ही व्यवस्थित कॅटेगराईज केले, तर या सध्याला आपल्या हातात असलेल्या वेळेमध्ये या मॉडरेट सब्जेक्टला आणि डिफिकल्ट सब्जेक्ट्सला आम्हाला इझी सब्जेक्टच्या लिस्टमध्ये ऍड करायचं आहे. हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. हे मी फक्त सब्जेक्ट बद्दल सांगतोय, असंच आपल्याला मायक्रो लेवलला टॉपिक बद्दल देखील करायचं आहे. जसं लॉजिकल रिझनिंग तुम्ही जर करत असाल, काही विद्यार्थ्यांना सिलोजिझम अवघड जातं, पझल्स अवघड जातं, सिटिंग अवघड जाते. मग या वेळेमध्ये गॅप न घेता याची प्रॅक्टिस करा, इझीच्या लिस्टमध्ये यांना आणा. मॅथ्समध्ये कमर्शियल अवघड जात आहे, आजकाल कमर्शियलचं वेटेज वाढत जात आहे, डेटा इंटरप्रिटेशन अवघड जात आहे, यांना त्या ठिकाणी ऍड करा. समजतंय मी काय सांगतोय? परंतु गॅप घेऊ नका मित्रांनो, ही माझी सर्वांना खूप मनातून विनंती आहे. सध्याच्या कंडिशनला फुल लेंथ टेस्ट देणं शक्य नसेल, पण कमीत कमी ऑनलाईन क्विजेस देत चला. जे तुम्हाला टॉपिक्स, जे तुम्हाला सब्जेक्ट डिफिकल्ट जात आहेत, त्यांच्या क्विजेस ओल्ड स्टुडंटना देणं खूप गरजेचं आहे. आणि एक क्विक रिव्हिजन वीकमधून एकदा किंवा वीकमधून 2दा सर्व सब्जेक्ट्सला, सर्व टॉपिक्सला एक क्विक रिव्हिजन द्या, जेणेकरून जुनं आपलं विसरता कामा नये. वर्किंग आवर्स वाढवा असं म्हणत नाहीये, सध्याला तेवढी मेंटॅलिटी नसेल हरकत नाही, परंतु तुम्ही एक पर्टिक्युलर टाइम टेबल बनवा. 8 तास नसेल होत तर तुम्ही 6 तासांवर या, 5 तासांवर या, परंतु 8 तास ते 0 तास हे होऊ देऊ नका. हे तुम्हाला माझं मनातून असलेलं सोज्वळ मत सांगतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांचा ओल्ड स्टुडंट आहे, टॅलेंट आहे, हुशार आहे, सगळं काही आहे, पण या छोट्याशा मिस्टेकमुळं कुठेतरी रिझल्ट पासून ते दुरावल्या जातात. आता राहिला न्यू स्टुडंटचा प्रश्न. जर न्यू स्टुडंट आज तुम्ही जर लास्ट इयरला असाल,
तुम्ही काही महिन्यांमध्ये जर पास आउट होणार असाल तर मी तुमच्यासाठी खूप मोठा लॉंग टर्म प्लॅन देणार नाहीये, या महिन्यात हे करा, त्या महिन्यात ते करा, त्या महिन्यात ते करा, नाही. कारण की हा प्लॅन प्रत्येक स्टुडंटला सूट होईल असा नाहीये, परंतु एक असा प्लॅन आहे जो प्रत्येकाला सूट होईल. तो प्लॅन काय आहे? सगळ्यात महत्वाचं, न्यू स्टुडंटने जो काही सिलेबस आहे त्याचा डिटेल स्टडी करा, एकदम डिटेल स्टडी करायचा आहे. ओके, डिटेल स्टडी केल्यानंतर ज्या गोष्टी तुम्हाला बेसिक लागणार आहे प्रत्येक सब्जेक्टसाठी, हे बेसिक सब्जेक्ट तुमच्या हातामध्ये डिग्री येईपर्यंत परफेक्ट असू द्या. बेसिक सब्जेक्ट इन द सेन्स बेसिक टॉपिक. मॅथ्ससाठी तुम्हाला कॅल्क्युलेशनची गरज असते, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फ्रॅक्शन, एलसीएम, एचसीएफ, त्यानंतर सर्ट्स अँड इंडायसेस, असे काही टॉपिक असतील. हे तुमचं बेसिक शॉर्ट ट्रिक्सनं विथ प्रॅक्टिस परफेक्ट असू द्या. कारण की ऍटलिस्ट आपण ज्या वेळेस एखाद्या गोष्टीला जातोय, एखाद्या युद्धाला जात असेल तर कमीत कमी बेसिक नीड काय असते? तुमची फिजिकल ट्रेनिंग. तुम्ही 8 तास उभे राहणं गरजेचं असतं, तुम्हाला एवढं पळणं गरजेचं असतं. ही बेसिक ट्रेनिंग म्हणजे काय मित्रांनो? आपलं कॅल्क्युलेशन पार्ट असेल. लॉजिकल रिझनिंगचं बेसिक ट्रेनिंग काय असणार आहे? लॉजिकल रिझनिंगमध्ये थिंकिंग प्रोसेस काय काय असतात, एक छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, मोठे मोठे नाही. पझलचे गेम खेळायला सुरुवात करा, हरकत नाहीये, तुम्ही अशा बेसिक गोष्टी करा. इंग्लिशसाठी काय करायचं? रीडिंग वाचायला सुरुवात करा. या गोष्टी अशा जे डे टू डे लाईफमध्ये तुम्ही चालता चालता करू शकतात. स्पेशल वेळ काढण्याची गरज आहे असं मी म्हणत नाहीये. तुम्हाला आता प्रोजेक्ट असतील, तुम्हाला बाकीचा वेळ असेल, म्हणजे बाकीचे कामं असतील, पुन्हा स्टडी असेल, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण या अशा गोष्टी मी तुम्हाला सांगतोय जे तुम्ही हसत खेळत रिकाम्या वेळेमध्ये आरामशीर करू शकता. यासाठी असं स्पेशल वेळ काढून बसण्याची गरज नाहीये. तुम्ही इतकं जरी केलं, या जरी गोष्टी फॉलो केल्यात, तरी मित्रांनो सांगतो, तुम्ही एक्झामचं प्रिपरेशनला सुरुवात करणार त्यावेळेस याचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल. मग सध्याला आम्ही काय केलं पाहिजे? नंबर 1, कॅल्क्युलेशनचं तुमचं बेसिक हे परफेक्ट असणं गरजेचं आहे. नंबर 2, तुमचं इंग्लिशची रीडिंग थोडीशी वाढवण्याचा प्रयत्न करा, जे तुम्ही डे टू डे लाईफमध्ये करू शकता. न्यूजपेपर रीडिंग वापरा, त्यानंतर तिथून व्होकॅब्युलरी काढा, त्यानंतर काहीतरी एडिटोरियल्स असतील ते रीडिंग करण्याचा प्रयत्न करा, काही तुम्ही बुक्स असतील ते वाचायचा प्रयत्न करा. अशा प्रकारे हलक्या हलक्या गोष्टी करायचा प्रयत्न करायचा आहे. याचा भविष्यात खूप जास्त फायदा होईल. जर अजून काही तुम्हाला वाटत असेल, सर यामध्ये कॅल्क्युलेशन झालंय, आम्ही इंग्लिश रीडिंग आमची वाचतोय, तिसरी जर गोष्ट तुम्हाला अजून काही डेव्हलप करण्यासारखी वाटत असेल, तर या दिवसांमध्ये तुम्ही जनरल नॉलेज किंवा करंट अफेअर्स हे वाचण्याचा प्रयत्न करा. याची एक सवय लावा मित्रांनो, कारण की एक्झाम नंतर तुम्हाला करंट अफेअर्स किंवा रीडिंग करण्याची जास्त सवय नसते. ती इथून आतापासून सुरुवात करा. आणि काय आहे, न्यूजपेपर वाचतो तसा न्यूजपेपर वाचा. काही दिवसातला 15-20 मिनिटं काय काय न्यूज आलेले आहेत तेवढं जरी बघितलं, कोण कुठे भेटलं, कोणता कुठे गेलेला आहे, कोणत्या 2 देशांमध्ये काय डील झालेली आहे, सध्या काय स्पोर्ट्समध्ये चालू आहे, पॉलिटिकलमध्ये काय चालू, एवढ्या गोष्टी जरी तुम्ही केल्यात तर या छोट्या गोष्टी खूप मॅटर करणार आहेत भविष्यात. कारण ज्या वेळेस तुम्ही ऍक्च्युअली प्रिपरेशन लागणार आहात, तुमची सुरुवात इथूनच असणार आहे. तुमची स्टार्टिंग इथूनच असणार आहे. बेसिक कॅल्क्युलेशन, रीडिंग, त्यानंतर करंट अफेअर्स, इथूनच तुमची सुरुवात असणार आहे. त्यामुळे उद्या करायचं काय ते आताच करूया, आणि आता अशा प्रकारे करूया की ज्याच्यावर आपल्याला मेंटली, फिजिकली, इकॉनॉमिकली कोणत्याच प्रकारचं बर्डन येणार नाही. हे खूप इझिली होणाऱ्या गोष्टी आहेत असं मला वाटतंय. न्यू स्टुडंटनी सुरुवात करताना बेसिक पासून करावं. ठीक आहे, यानंतर हळूहळू काय करावं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कसं असेल, मी याचे व्हिडिओज कंटिन्यू तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. त्यामुळे तुम्ही या चॅनलशी निगडीत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जेणेकरून येणाऱ्या अपकमिंग एक्झामच्या स्ट्रॅटेजीज, कसा अभ्यास करावा, कोणती लेवलला करावं, काय करावं, कोणत्या टेस्ट द्यावं, ॲनालिसिस कसं करावं, हे आपण त्यावेळेस बघूया. परंतु आधी एवढं कॅपेबल व्हा की ती सुरुवात आपली जोमानं झाली पाहिजे, तिथे आम्हाला अडखळत जायचं नाहीये. ओके, तर मला जे काही योग्य वाटतंय या सगळे गोष्टी मी तुमच्यापर्यंत मांडलेल्या आहेत मित्रांनो. तर ह्या सगळ्या गोष्टींतून एकच कंक्लुजन असं काढावं की या 2024 मध्ये काहीही झालं, ज्या काही अपॉर्च्युनिटीज आमच्या समोर असणार आहेत, यापैकी कमीत कमी 2 ते 3 तरी अपॉर्च्युनिटीज आपण ग्रॅब करायला हव्या. यावर्षी
कमीत कमी 2 ते 3 एक्झाम्स आपल्या क्लिअर असतील, 2-3 पोस्ट आपल्या हातामध्ये असतील. अशा प्रकारे आपला स्टडी प्लॅन, अशा प्रकारे आपली मेहनत आणि कन्सिस्टन्सी ही आपल्याला ठेवायची आहे. अपेक्षा ठेवतो यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे जॉब असतील आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कुठेतरी एक प्रकारचं मोटिवेशन भेटलं असेल, कुठेतरी एक चांगली इन्फॉर्मेशन भेटली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणी कोणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. इथंच थांबतोय. धन्यवाद.